त्याचबरोबर समर्थ कडू ही मोठी स्टारकास्ट आपण खेळायला पाहू शकतो. तर गोपी 11 या संघाकडून प्रथम गोलंदाजी करेल अजय सरोज उर्फ बच्चा आणि त्याचबरोबर विक्रोलियन्स विक्रोई या संघाकडून सचिन आणि कॅप्टन कूल अमोल म्हात्रे ही सलामीची जोडी मैदानावर आपण पाहू शकता. अंतिम फेरीचा सामना बॅडमिंटन ग्रुप टिळकनगर चेंबूर 2022 मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा. वय वर्ष 40 आणि त्यावरील सर्व खेळाडू या स्पर्धेत नक्कीच खेळू शकतात. गोपी 11 विरुद्ध विक्रोलियन्स विक्रोई अंतिम फेरीचा सामना 6 षटकांचा सामना. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी तर चला सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाजी मार्कवर अजय सरोज सज्ज, त्याचबरोबर स्ट्राईकवर सचिन, नॉन स्ट्राईकवर अमोल म्हात्रे सज्ज. अंतिम सामन्याला पंचगिरी करतायत अनिल आवळेगावकर सर, त्याचबरोबर शशी साटम सर. चला विनंती आहे पुन्हा एकदा 6 षटकं आपल्याला दोन्ही सत्रात पूर्ण करायची आहे. विनंती आहे सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. तर पंचांचा इशारा, सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन अजय सरोज मारा करतोय तो म्हणजे सचिन याला. अंतिम फेरी पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, पहिल्याच चेंडूवर भिरकावण्याचा प्रयत्न आणि अपयशी ठरतोय तो म्हणजे सचिन. तंबूत परतावा लागतोय आणि पहिल्याच चेंडूवर गडी बाद केलाय. एक घणाघाती प्रहार करणारा फलंदाज तो म्हणजे सचिन. तंबूत परतावा लागतंय, खातं उघडलेलं नाहीये आणि निराश होऊन तंबूत परततोय सचिन. पहिला झटका विक्रोलियन्स विक्रोई या संघाला. तर सचिन याची जागा येण्यासाठी मैदानावर नवीन फलंदाज आऊ. तर डावखुरा फलंदाज आऊ मैदानावर ताबा घेतोय. सूर्यकाशा गोलंदाजीचं प्रदर्शन अजय सरोज यांच्याकडून आपण बरीच वर्ष पाहिलं. बऱ्याच संघातून त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि तोच अजय सरोज ओव्हर 40 गटातील या स्पर्धेत भाग घेतोय. गोपी 11 या संघाकडून दुसरा चेंडू शॉर्ट मध्ये टाकल्या, चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने आणि हा चौकार. पहिल्या चेंडूवर एक सुरेखरित्या गडी बाद केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर समाचार घेतो तो म्हणजे आऊ. शॉर्ट पद्धतीने केलेली गोलंदाजी, त्याचा सुरेखरित्या समाचार घेतलाय, चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. या चौकाराने आता मात्र संघाचा आणि वैयक्तिक खातं उघडतोय तो म्हणजे डावखुरा फलंदाज आऊ. आजच्या दिवसातील अंतिम फेरीचा सामना पुन्हा एकदा जोरदार वेगवान पद्धतीने टाकलेला चेंडू जाऊन पोहोचतोय थेट यष्टीरक्षक सागरच्या दिशेने. सागर यांना सुद्धा आपण मोठा साई या संघाकडून बरीच वर्ष खेळताना दत्ता चव्हाण यांच्या बरोबरीने त्यांनी क्रिकेट खेळलं. दिलीप करगुटकर यांच्या जोडीने त्यांनी क्रिकेट खेळलं आणि पुन्हा एकदा बच्चा याचा समाचार घेताना आपण पाहतोय चौकाराच्या दिशेने पुन्हा एकदा फटका टोलावून लावला. सलग 2 चेंडूंवर 2 चौकार मारण्यात यश मिळवलंय ते म्हणजे आऊ यांनी. 3 चेंडू झालेत,
माफ करा 4 चेंडू झालेत. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 8 धावा. निकाल के रखा है बैट्समैन का कुछ. अच्छा निकाल के रखा है. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात काहीसा बदल केला गेला आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक हलक्यातने टाकल्या चेंडू छोटी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. धावबाद होण्याची शक्यता होती मात्र अपयशी ठरतोय आणि एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला आणि यशस्वी ठरलाय तो म्हणजे आऊ. तर स्ट्राईकवर कॅप्टन कुल अमोल म्हात्रे. तर नक्कीच विक्रोलियन संघ इतकी वर्ष मुंबई आणि मुंबईच्या बाहेर बऱ्याच मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपण खेळताना पाहतो आणि तो खेळत असताना एक मार्गदर्शन लाभतं. एक कॅप्टन कूल ही भूमिका आपण नक्कीच अमोल म्हात्रे यांच्या मार्फत नेहमी पाहतो. नवीन खेळाडूंना बऱ्याच मोठ्या स्पर्धांमध्ये संधी देण्याचं काम त्यांच्या मार्फत केलं जातं आणि एक शिस्तबद्ध संघ म्हणून विक्रोलियन संघाला ओळखलं जातं. शॉर्टमध्ये टाकल्यावर चेंडू पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न तर हलक्या त्याने टोलावून दिला होता. एक चौटी धाव घेण्यात यश. या एका धावेने संघाच्या धावसंख्येवर धावसंख्या झाली 10. पहिला षटक संपतंय. संघाची धावसंख्या झाली 10. गडी बाद झालाय 1 सचिनच्या स्वरूपात. तर पहिलं षटक संपलंय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 10. गडी बाद झालाय 1. स्ट्राईकवर पुन्हा एकदा अमोल म्हात्रे. नॉन स्ट्राईकवर आऊ. नरेश सावंत यांच्या तालमीत तयार झालेल्या खेळाडूंमध्ये नक्कीच अमोल म्हात्रे यांचं नाव जाणीवपूर्वक घ्यायला लागेल आणि तोच वारसा पुढे चालवत असताना नवनवीन खेळाडूंना संधी दिली आहे. मुंबईमधील सर्व यंग आणि नवीन खेळाडूंना संधी देण्याचं काम त्यांच्या मार्फत नक्कीच केलं जातं. नवीन गोलंदाज शंभू. हलक्या हाताने टाकलेला चेंडू 2 तंबूत परतावं लागतंय. सलग 2 गडी अशाच रीतीने बाद झाले. हलक्या हाताने टाकलेला चेंडू वेगवान पद्धतीने प्रहार करण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज अपयशी ठरले आणि तंबूत परतावं लागतंय. पहिला गडी बाद झाला होता सचिन. दुसरा गडी बाद झाला तो म्हणजे कॅप्टन अमोल म्हात्रे. पक्का शंभू. तर संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन हेमंत मारा करेल. आऊ आणि बंटी या जोडीला. तर हलक्या त्याने खेळून काढलाय ऑनसाईडच्या दिशेने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो. सुरेखरित्या 2 धाव पूर्ण करण्यात यश. आऊचा प्रयत्न असणारे तिसरी धाव घेण्याचा आणि सुरेखरित्या 3 धाव पूर्ण करण्यात यश मिळत आहे. या 3 धावेने आता मात्र संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 धावा.
दुसरा षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू झाले, धावसंख्या झाली 13. पहिलं षटक हाताळलं होतं ते म्हणजे अजय सरोज यांनी. ते कॉम्प्रो ही करता रहेगा ना, गया रहेगा समझ. स्विच हिट, सुरेख फटका टोलावून दिलाय. चेंडू जाते सीमारेषेच्या दिशेने आणि नक्कीच चौकार मिळणार आहे. या चौकाराने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 17. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झाले, संघाची धावसंख्या झाली 17. गडी बाद झाले 2. एकूण 3 चौकार आणि 1 एकेरी धाव. एकूण अशा 13 धावांवर खेळतोय आऊ आपल्या संघासाठी. खूपच सुरेख अशी फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा एक स्विच हिट, रिव्हर्स पद्धतीने खेळलेला फटका आणि पुन्हा एकदा एक चौकार. अशा पद्धतीने आतापर्यंत एकूण 4 चौकार मारण्यात यश मिळवले, ते म्हणजे आऊ यांनी. एक सुरेख अशी शैलीने फलंदाजी करतायत. अनुभव बराच आहे या सर्व खेळाडूंमध्ये आणि त्याच अनुभवाचा पुरेपूर वापर या मैदानात त्यांच्याकडून पाहण्यात येतोय. त्या जागेवर आता क्षेत्ररक्षक सजवण्यात आलाय संतोष सक्सेना, एक मुंबई क्रिकेट मधलं मोठं नाव, टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट मधलं मोठं नाव. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आता मात्र काहीशी गती कमी केली आहे. हळुवार पद्धतीने हाताळलेला चेंडू जाऊन पोहोचतोय यष्टीरक्षक सागरच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. स्लिप लावली मेहमूद शेख स्वीप मध्ये. पुन्हा एकदा भिरकावून दिला, ऑनसाईडच्या दिशेने टोलावून दिलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाणार आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि सुरेखरित्या 2 धावा पूर्ण करण्यात यश मिळत आहे. या 2 धावेने आता मात्र या संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 रन्स. 2 षटकांचा आता मैदानात संपलाय. संघाची धावसंख्या 23. पॉवर प्लेचा षटक संपलाय. दोन्ही पॉवर प्लेची षटकं मैदानात संपली आहे. संघाची धावसंख्या झाली 23. 4 षटकांचा खेळ मैदानात शिल्लक. 2 गडी बाद झाले. पायचे उर्वरित 24 चेंडूमध्ये विक्रोलियन्स संघ किती धावांपर्यंत मजल मारतोय आणि गोपी इलेव्हन हा संघ विक्रोलियन्स या संघाला किती धावांमध्ये रोखून धरतोय कळणार आहे उर्वरित 24 चेंडूंमध्ये. तर गोलंदाजाचं नाव काय व्हायचं आहे? तर बाळा आपल्या संघासाठी वैयक्तिक षटक घेऊन बाळा मारा करेल बंटी आणि आऊ या जोडीला. पहला भेजा ही नहीं था ना बैटिंग को. अभी अमोल ने बोला था अभी वही बोल रहा हूँ ना, लेट आया. तर चला सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. गोपी इलेव्हन आपल्याला विनंती आहे त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. बाळाचा पहिला चेंडू हलक्या त्याने खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण करण्यात यश. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरेखरित्या 2 धाव पूर्ण करण्यात यश. मला वाटतं तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो हाऊ कडून आणि सुरेखरित्या 3 धाव पूर्ण करण्यात यश मिळते. सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आऊ यांच्याकडून. तर पुन्हा एकदा दोन्ही संघांना एक विनंती आहे, जर खेळाडूंना मैदानामध्ये पाणी हवं असेल तर ओव्हर नंतर त्यांनी पंचांना सांगून पाणी मागवून घ्यायचंय.
पहिल्याच चेंडूवर तिहेरी धाव कुटण्यात यश. दुसरा चेंडू मारा करतील आऊ यांना. कुट्टप्पाचा चेंडू ब्लॉक होल पद्धतीने केलेली गोलंदाजी हलक्यात आणि खेळून काढण्याचा प्रयत्न. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तर पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता केली गेली आहे ती म्हणजे बाया यांच्याकडून तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या झाली आहे, धावसंख्या स्थिरावली आहे ती म्हणजे 27 धावा. चौथा चेंडू घेऊन शॉर्ट मध्ये टाकल्या. चेंडू हलक्यात टोलावून दिला ऑनसाईडच्या दिशेने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच करतील आणि सुरक्षितरित्या 2 धाव पूर्ण करण्यात यश मिळत आहे. या 2 धावेने आता मात्र संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती म्हणजे 29 धावा. तिसरा षटक मार्गस्थ आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या 29 धावा. पाचवा चेंडू घेऊन बाळा मारा करेल तो म्हणजे बंटी याला. पुन्हा एकदा सुरेख फटका टोलावून दिलाय. चेंडूवर येतं राजू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला आणि सुरेखरित्या 2 धाव पूर्ण करण्यात यश. काय रनिंग बिटवीन द म्हणावी लागते. वय वर्ष 40 आणि त्यावर वरील सर्व खेळाडू या स्पर्धेत खेळत आहेत. मात्र किती सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते त्यांच्या मार्फत या स्पर्धेमध्ये. किती चपळाईने एका धावेला दुहेरी धावेत कन्व्हर्ट करताना आपण पाहू शकतो. शेवटचा चेंडू फुलटॉस चेंडू टोलावून दिलाय. आणि 2 धावा पूर्ण करण्यात यश मिळत आहे. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 33. तर कमिटीला विनंती आहे मैदानात पाणी पोचवायचं आहे. बॅडमिंटन ग्रुप कमिटी यांना विनंती आहे मैदानात पाणी घेऊन जायचंय. खेळाडूंनी पाण्याची माग केली आहे. तीन षटकं संपली. संघाची धावसंख्या झाली 33. कृपया मैदानात पाणी घेऊन जायचंय त्वरित.
तर चला, विनंती आहे सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. सर्व खेळाडूंना पाणी पोचवून दिलंय. तर संघासाठी चौथं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा हेमंत मारा करेल आऊ आणि बंटी या जोडीला. चला, सामन्याला सुरुवात करायची आहे. विक्रोलियन संघ एकूण 33 धावांवर खेळतोय. अजूनही 18 चेंडूंचा खेळ मैदानावर शिल्लक. गोपी 11 त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा हेमंत. हलक्या त्याने टाकलेला चेंडू. पंचांकडे एक दाद मागतायत. पंचांनी वाईट घोषित केला. वाईटच्या स्वरूपात एक अवांतरित धाव. अवांतरित धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती म्हणजे 34 धावा. तर वाईटच्या स्वरूपात एक अवांतरित धाव आणि एक धाव चोरून घेतली आहे, म्हणजे अशा 2 धावा ऍड होतील. धावसंख्या 35. सुरेख फटका टोलावून दिलाय, भिरकावून दिलाय. चेंडू खाली येतो. सादिक आणि सुरेख असा झेल टिपलाय सादिक राजापूरकर यांनी. आणि बंटीच्या खेळीचा अंत इथे होतोय. एकूण 12 धावा केल्या आणि तंबूत परतावं लागतंय बंटी यांना. नवीन फलंदाज बंटीची जागा घेण्यासाठी मैदानावर ग्लेन वैती. खूपच सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला, ती म्हणजे आऊ आणि बंटी या जोडीकडून. मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात अपयशी ठरला आणि तंबूत परतावं लागतंय बंटी याला. नवीन फलंदाज ग्लेन वैती पुन्हा एकदा स्ट्राईकवर पाहायला मिळतंय. राकेश निराकर यांना विनंती आहे कॉमेंट्रीसाठी यायचंय. तर पॉइंटच्या दिशेने खेळलेला चेंडू. एक धाव घेण्यात यश. एका धाव्याने आता संघाच्या धावसंख्येत भर. माफ करा, 2 धावेने या धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 37 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू झाले. धावसंख्या झाली 37. सुरेख फटका टोलावून दिलाय. चेंडू येतोय क्षेत्ररक्षका दिशेने आणि सुरेखरित्या झेल टिपलाय. ग्लेनला सुद्धा परतावं लागतंय. बैट्समैन ने ये बैट्समैन कौन है? राजू. राजू तर ग्लेनची जागा घेण्यासाठी मैदानावर नवीन फलंदाज राजू. राजू आणि आऊ ही जोडी आतापर्यंत मैदानावर खेळताना आपण पाहू शकतोय. आऊ वैयक्तिक आपल्या 19 धावांवर खेळतोय. नवीन फलंदाज राजू. चौथ्या षटकातील 3 चेंडू झालेत.
पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न, स्लिप मध्ये झेल टिपलाय, तंबूत परतावा लागतोय, सुरेखरित्या गोलंदाजी करतोय आणि तितक्या सुरेख पद्धतीने झेल टिपलाय मेहमूद शेख यांनी. आल्या पुन्हा परतावा लागतोय राजू यांना. आतापर्यंत एकूण 4 चेंडू टाकले, त्या 4 चेंडूंमध्ये 2 धावा देत 3 गडी बाद केलेत. ते म्हणजे हेमंत यांनी. नवीन फलंदाज विलास. तर राकेश यांना विनंती आहे समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. धावसंख्या झाली 38. पाचवा चेंडू हेमंत मारा करतायत. विलास यांना टोलावून दिला ऑनसाइडच्या दिशेने. पहिली धाव तर वेगवान पद्धतीने पूर्ण केली आहे आणि एकाच धावेत समाधान मानावं लागेल. स्ट्राईकवर पुन्हा एकदा आऊ. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पायच्या शेवटच्या चेंडूवर प्रहार करण्यात यश मिळत आहे की हलक्या हाताने खेळून काढतायत आऊ. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल करतायत मेहमूद. तर शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील हेमंत मारा करतोय आऊ याला. पुन्हा एकदा स्विच हिट घेऊन काढलाय, सुरेखरित्या टोलावून दिलाय आणि पुन्हा एकदा एक चौकार. या चौकाराने आता मात्र संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 42 धावा. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानात संपलाय. या 4 षटकांमध्ये एकूण धावसंख्या झाली 42. आतापर्यंतचा तिसरा स्विच हिट टोलावून दिलाय तो म्हणजे आऊ यांनीच. खूपच सुरेख अशी फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. 23 धावांवर फलंदाजी करतोय आऊ आपल्या संघासाठी. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ संपलाय. पहिलं षटक टाकलं होतं अजय यांनी, एकूण धावा कुठल्या होत्या 10. दुसऱ्या षटकात टाकलं होतं हेमंत यांनी, धावा कुठल्या होत्या 13. तिसरं षटक टाकलं होतं बाळा यांनी, त्या षटकात धावा कुठल्या होत्या 10. आणि आता चौथ्या षटकात एकूण 9 धावा आल्यात. अशा पद्धतीने एकूण धावसंख्या झाली 42. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. 12 चेंडूमध्ये किती धावा कुठण्यात यश मिळतंय आऊ आणि विलास या जोडीला पाहूयात. दुसरा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करणार होता मात्र रोखून धरले. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 44. पाचवा षटक मार्गाचा शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत.
दुसरा चेंडू पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न. आखोड टप्प्याचा चेंडू काहीसा खालच्या बाजूने राहिलेला अपयशी ठरतो. तो फटका टोलावून देण्यात विलास. निर्धाव चेंडूची सांगता. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना विक्रोलियन संघ आतापर्यंत 44 धावा कुटण्यात यश. पॉईंटच्या दिशेने हलक्यादाने खेळून काढलाय. एक धाव पूर्ण करण्यात यश मिळतंय आणि एकाच धावेत रोखून धरतायत. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पुसते ती म्हणजे 45 रन्स. अजूनही 8 चेंडूंचा खेळ मैदानावर पहिल्या सत्रात शिल्लक. पाहायचं या 8 चेंडूंमध्ये किती मोठी हाणामारी करण्यात यश मिळतंय आऊ याला. कारण आतापर्यंत सर्वात जास्त धावसंख्या केली ती म्हणजे आऊ यांनी. एकूण 24 ते 25 धावसंख्येवर खेळत. पुन्हा एकदा स्विच हिट केलाय. पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने. मात्र तितक्याच सुरेखरित्या चेंडू टिपलाय तो म्हणजे रणजीपटू संतोष सक्सेना यांनी. केवढा दूरवर त्यांनी या बॉलला चेस केला, पाठलाग केला चेंडूचा आणि आपल्या संघासाठी 2 धावा नक्कीच त्यांनी वाचवल्यात. मुंबई रणजी संघाचं प्रतिनिधित्व केलंय. सचिन तेंडुलकर यांच्याबरोबर पार्टनरशिप केली आहे तेच संतोष सक्सेना मैदानावर आपण पाहतायत. हलक्याताने खेळून काढलाय. चेंडू उसळी घेतलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. एक आगळा वेगळा प्रयत्न केला होता सादिक राजापूरकर यांनी. मात्र चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आणि पंच चौकार घोषित करतायत. या चौकाराने आता मात्र संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 51. 51 धावा. शेवटचं षटक शिल्लक. 5 षटकांचा खेळ मैदानात झालाय. धावसंख्या झाली 51. पाहायचं आता शेवटच्या षटकात किती धावा कुटण्यात यश मिळतंय ते म्हणजे विक्रोलियन्स या संघाला. तर नवीन गोलंदाज संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहेत. त्यांच्या सहकार्याने त्यांचं नाव डेंगू असं कळवलंय. पहिल्याच चेंडूवरती एक गडी बाद करण्यात यश. सुरेख असा झेल टिपला संतोष सक्सेना यांनी आणि पहिल्याच चेंडूवर गोलंदाजाला यश मिळत आहे. विलासच्या स्वरूपात गडी बाद केलाय. नवीन फलंदाज मला वाटतं विजय मैदानावर जात आहेत. विजय विजय तर नवीन फलंदाज विजय नॉन स्ट्राईक वर आऊ. तर नक्कीच सर्वांची विक्रोलियन संघामध्ये डगआउट मध्ये हीच चर्चा असेल की जास्तीत जास्त स्ट्राईक हा आऊकडे असावा. कारण आपल्या संघासाठी खूपच सुरेख अशी फलंदाजी करतायत आऊ. मात्र शेवटचे 5 चेंडू शिल्लक. सुरेखरित्या भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू खाली मेहमूद आणि सुरेखरित्या झेल टिपलाय. या अगोदर आपण पाहिलं होतं की ते स्लिप मध्ये झेल टिपला होता. आणि विजयांना पुन्हा तंबूत परतावं लागतंय. आल्या पावली परत जाताना आपण पाहतोय विजयांना झेलबाद झाला.
नवीन फलंदाज गणेश. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. आतापर्यंत गडी बाद झाले ते म्हणजे 8, माफ करा 7. काहीसा वळणदार चेंडू टाकण्यात यशस्वी ठरतोय ते म्हणजे गोलंदाज डेंगू. अरे पण चौथा चेंडू पुन्हा एकदा सुरक्षितरित्या टोलावण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने टोलावलाय. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे 53 धावा. पंतांनी वाईट घोषित केला. वाईटच्या स्वरूपात एक अवांतरित धाव. धावसंख्या झाली 54. अरे शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली 54. पाहायचं शेवटच्या चेंडूवर तर वैयक्तिक 31 धावांवर बाद होऊन तंबूत परतले. खूपच सुरेख अशी खेळी केली आऊने आपल्या संघासाठी. एक हाती हा किल्ला लढवला विक्रोलींच्या संघासाठी. तर राकेश यांना विनंती आहे समालोचन कक्षाकडे यायचंय. राकेश आपल्याला विनंती आहे समालोचन कक्षाकडे यायचंय. राजू राजू शेवटचा षटक घेऊन राजू मारा माफ करा शेवटचा फलंदाज राजू. शेवटचा चेंडू घेऊन डेंगू मारा करतील. राजू याला हलक्यापणे खेळून काढला. लॉफ्टेड फटका. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सुरेखरित्या मला वाटतं 2 धावा पूर्ण करण्यात यश मिळतं. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली 56. जिंकण्यासाठी 57 धावांची आवश्यकता. 36 चेंडू 57 धावांची आवश्यकता. 36 चेंडू 57 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी गोपी इलेव्हन या संघाला. 36 चेंडू 57 धावा. आणि यानंतरचं समालोचन करण्यासाठी मी विनंती करतो कुशल कुंदर यांनी समालोचन कक्षाकडे यायचंय.
तर मेगा फायनल मैदानात चालू आहे. मेगा फायनलचा सामना गोपी 11 विरुद्ध विक्रोयन्स या दोन्ही संघांमध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना विक्रोयन्स या संघाने 56 धावा कुठल्या 57 धावांचं आव्हान दिलंय. गोपी 11 या संघाला विजयासाठी 6 षटकांमध्ये ज्ञानेसरांचं या इकडे आगमन होतं. मी ज्ञानेसरांचं हार्दिक असं स्वागत करतो. फायनलचा सामना आहे. टिळकनगर बॅडमिंटन ग्रुप आयोजित क्रिकेट स्पर्धा 20-22 अबव 40 ची ही स्पर्धा आहे. सर्व लिव्हिंग लेजंड ज्यांनी आपल्या काळी टेनिस क्रिकेट गाजवलं आज परत एकदा आपण पाहतोय त्यांना टिळकनगर सह्याद्री मैदानात खेळताना. सलामीचे 2 फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. सलामीचे 2 फलंदाज मैदानात येताना राजू आणि महमूद. दोन्ही अष्टपैलू खेळाडू, भरपूर एक्सपिरियन्स या दोन्ही खेळाडूंकडे आहे. तर काही क्षणातच आपल्याला कळेल टिळकनगर बॅडमिंटन ग्रुप 20-22 चा मानकरी कुठला संघ ठरतोय. तो गोपी 11 संघ आहे का विक्रोयन्स विक्रोळी संघ आहे. 6 षटकांमध्ये 57 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी गोपी 11 या संघाला सलामीला आलेले 2 बॅटर आपण मैदानात पाहतोय. काटा राजू आणि महमूद या दोन्ही फलंदाजांना टेनिस क्रिकेट गाजवलेलं आहे. पंचांचा इशारा इकडे प्ले येतोय. आओ पहिला संघ घेऊन येतोय. महमूद फलंदाजी मार्गावर पहिला चेंडू ब्लॉकला होता. सरळ यष्टीचेत बाद महमूद तंबूत परततोय. पहिला झटका पहिला चेंडूवर गोपी 11 या संघाला महमूदच्या स्वरूपात भेटतोय. चांगली गोलंदाजी चूक टप्प्यावर लाईन लेंथ मेंटेन केली होती आऊने आणि एक मोठं यश आपण पाहायला भेटतो या इकडे विक्रोयन्स विक्रोळीला भेटत असताना महमूदच्या स्वरूपात. कारण हा फलंदाज जर मैदानावर उभा असता फलंदाजी खेळपट्टीवर उभा असता तर खरंच मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर होता आणि हा मोठा झटका तर नाण्या नवीन फलंदाज मैदानात येतोय महमूदची जागा घेण्यासाठी. पहिल्या चेंडूवर पहिला झटका गोपी 11 संघाला भेटतोय. 57 धावांचा आव्हानचा पाठलाग करत असताना दुसरा चेंडू घेऊन येईल आऊ सामना करेल नाण्या. सगळे फोटो काढायला तुझी माणसं खेळलो मी सीएस केलं ये लोग गेल्या मध्ये होता काल. तो किधर है? अभी आया ऊपर. भोसले के 2 घंटे से बैठा है और अभी आया ऊपर. कैरोस भाई दोपहरी होता. दोपहरी काल. पुढचा चेंडू आऊचा सामना करतोय नाण्या. या टायमाला हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न बॅटीची कडा घेतली पंचांकडे
पायचीची अपील मागितली, पंचांनी ती अपील फेटाळून लावली. सलग दुसरा चेंडू निर्धाव. पहिल्या चेंडूवर यश येतंय. मेहमूदच्या स्वरूपात एक झटका लागला आहे गोपी इलेव्हन संघाला. 57 धावांचा पाठलाग करत असताना समीकरण 34 चेंडू, अजूनही 57 धावांची गरज आहे. श्री गणेशा नाही झाला आहे गोपी इलेव्हन संघाचा. धावसंख्येचा पाठलाग करत आहेत 57 धावांचा. या टाइमला इनसाइड आउट. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतो बघा. दुसरी जेल टिपतो का? यस, दुसरी जेल टिपली गेलेली आहे. गडी क्रमांक दुसरा 0 या धावसंख्येवर तंबूत परततोय नाण्या. गोपी इलेव्हन या संघाला हा दुसरा झटका लागतोय. दुसरा झटका 0 या धावसंख्येवर गोपी इलेव्हन या संघाला लागतोय. चांगली गोलंदाजी आऊकडून पाहायला भेटतंय. याच सामन्यामध्ये आऊंची बॅट बोलायला लागली होती. काय फलंदाजी केली, रिव्हर्सचे फटके आऊच्या बॅटीतून पाहायला भेटले होते. तोच आऊ गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद केला. मेहमूदला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव. तिसऱ्या चेंडूवर नन्याचा गडी बाद झाला. नन्या सुद्धा तंबूत परततोय. नन्याची जागण्यासाठी मैदानात नवीन फलंदाज सागर. 3 चेंडू झालेले आहेत. अजून धावसंख्या 0 आहे धाव फळकावर गोपी इलेव्हन या संघाची आणि 2 गडी बाद होत तंबूत परततात. आऊचा पुढचा चेंडू सामना करेल सागर. या टाइमला स्टेप आउट होऊन होते सागर. चेंडू जाते सरळ लॉंगाची मारेगा पार. 6 धावांसाठी. अरे नया बॉल दे रे. दुसरा ओव्हर आहे. पहिला ओव्हर चालू आहे. तर चौथा चेंडू सागरने गोलंदाजीला रीड केलं. बघितलं स्टेप आउट झाला. स्टेप आउट होऊन सरळ चेंडू काढला लॉंग ऑन. सीमारेखा पार. 6 धावांसाठी. श्री गणेशा होत असताना धाव फळकावर षटकाराने गोपी इलेव्हन या संघाची 4 चेंडू झाले. 2 गडी बाद झाल्यात. 6 धावा झाल्यात धाव फळकावर. पुढचा चेंडू आऊचा सामना करतोय सागर. तर आऊचा पुढचा चेंडू सामना करेल सागर. येता येता पहिल्या चेंडूवर सागरने षटकार ठोकलेला आहे. या डबल अक्रॉस द लाईन चेंडू बिरकावून देतो. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजनकडे. क्षेत्ररक्षण चेंडूच्या मागे पळतोय. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून सीमारेखा पार. 4 धावांसाठी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होता धाव फळकावर 10 धावा येत आहेत. दुसरा चेंडू परत फेस करत असताना सागरने चेंडू बिरकावून दिला. सीमारेखा पार. 4 धावांसाठी. चांगली फलंदाजी करतोय सागर. ज्या 2 गडी तंबूच्या असलेला परतले होते त्यानंतर सागर आला आणि श्री गणेशा करत असताना धाव फळकावर गोपी इलेव्हन साठी. या टाइमला परत स्टेप आउट आलाय. चेंडू घेऊन काढतोय लॉंग ऑन. सीमारेखा पार. 4 धावांसाठी. तर पहिला षटक मैदानात संपला. धावसंख्या झाली धाव फळकावर 14 धावा. पहिल्या 3 चेंडूवर 2 गडी बाद झाले होते. बिन धावसंख्या 0 होती. त्यानंतर सागर आला. पहिला चेंडू षटकार. दुसरा चेंडू चौकार. तिसरा चेंडू सुद्धा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ मैदानात संपलाय. धावसंख्या झाली धाव फळकावर 14 धावा. 2 गडी बाद गोपी इलेव्हन या संघाची. 57 धावांचा पाठलाग करतात. अजूनही 30 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी गोपी इलेव्हन या संघाला. टिळकनगर बॅडमिंटन ग्रुप आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 20-22 अबव 40 ची ही स्पर्धा आहे. एकूण 8 संघ या स्पर्धेमध्ये आज खेळताना आपल्याला पाहायला भेटलं. तर चालू सामना मी प्रेक्षकांच्या माहिती अनुसार सांगतो की हा मेगा फायनलचा सामना आहे. नाणेफेकीचा कल जिंकलं तर गोपी इलेव्हन संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं फलंदाजी करण्यासाठी विक्रोयन्स. विक्रो या संघाला प्रथम विक्रोयन्स संघाने फलंदाजी करत असताना
56 धावा कुठल्या 57 धावांचा आव्हानचा पाठलाग करायचा होता आणि 57 धावांचा पाठलाग करत असताना गोपी 11 या संघाने पहिल्या षटकामध्ये 14 धावा कुठल्या 2 गडी गमावल्यात. ग्लेन वैती या टाइमला स्विच हिट करण्याचा प्रयत्न बघा पंचांचा इशारा. निर्धाव चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता ग्लेन वैतीच्या पहिल्या चेंडूवर. तर ग्लेनचा पुढचा चेंडू सामना करेल राजू. कित्येक वर्ष राजूला आपण खेळताना पाहिल्या बंड्या बॉईज या संघाकडून. राजेंद्र 11 बंड्या बॉईज सांताक्रूजचा संघ होता, त्या संघातून काटर राजू कित्येक वर्ष या टायमाला चेंडू भिरकावून देतोय, चेंडू जातोय फाईन लेग सीमारेखा पार 4 धावांसाठी. तर काटा राजू या टायमाला चेंडू भिरकावून दिला. 4 धावा आल्या काटा राजूच्या बॅटीतून. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली धाव फळकावर 18 धावा. गलेनचा पुढचा चेंडू सामना करेल राजू. या टायमाला स्टेप आउट चेंडू भिरकावून देतो लॉंग ऑफ रिजन 1 बाउंस. चेंडू जातोय सीमारेखा पार 4 धावांसाठी. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 22 धावा धाव फळकावर. या टायमाला परत चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटीची कड घेते, चेंडू जातोय शॉट फाईन लेग रिजन कडे. क्षेत्ररक्षण अभि चेंडू खाली येतोय. चेंडू गॅदर करेपर्यंत एक धाव पळून पूर्ण केले. धाव संख्या झाली धाव फळकर 23 धावा. 2 गडी बाद गोपी 11 या संघाची. पुढचा चेंडू ग्लेनचा सामना करतोय सागर. चांगली फलंदाजी सागरने पहिल्या षटकामध्ये केली. येत आहे 3 चेंडूवर 14 धावा कुठले आहेत. या टाइमला स्विच हिट चेंडू गली आणि पॉइंटच्या मधून खेळून काढतोय. क्षेत्ररक्षण चेंडू मागे पळतोय, चेंडू जातोय कार्पेटच्या माध्यमातून सीमारेखा पार 4 धावांसाठी. धाव संख्येत वाढ, धाव संख्या धाव फळकावर 17 धावा, माफ करा 27 धावा. 27 धावा झाल्या धाव फळकावर. चांगली फलंदाजी करतोय सागर. आतापर्यंत सागरच्या बॅटीतून 3 चौकार 1 षटकार पाहायला भेटलाय. 4 चेंडू फेस केलेत. पुढचा चेंडू फुल टॉस होता, चेंडू भिरकावून दिला. पंचांचा इशारा बघा काय येतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण चेंडू गॅदर करतोय तोपर्यंत 2 धाव पळून पूर्ण केल्याच. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. वेस्ट हाईट फुल टॉस नो बॉल घोषित केल्या पंचांनी. फ्री हिट असेल. धाव संख्या होते धाव फळकावर 30 धावा. आता 25 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे सामना जिंकायसाठी. फ्री हिट असणार आहे या चेंडूवर. ग्लेनचा पुढचा चेंडू सामना करतोय सागर. या टायमाला भिरकावून देतोय, चेंडू येतोय लॉंग ऑन रिजन कडे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येते, झेल टिपतोय पण फ्री हिट असल्या कारणामुळे फ्री हिट होता. आहुला लक्षात नव्हतं तो फ्री हिट आहे करून आणि 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ 2 षटकांचा खेळ मैदानात संपलाय. धाव संख्या झाली धाव फळकावर 32 धावा. अजूनही 24 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी गोपी 11 या संघाला. तो गया नहीं. सर तो देखिए 35, 36.
इधर भी मजा लेगा कहीं बोल रहा है रे तर संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज हेमंत सॉरी अमोल मात्रे. 24 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी गोपी इलेव्हन या संघाला. बघूया इथून कुठला संघ टिळकनगर बॅडमिंटन ग्रुप 20-22 चा मानकरी ठरतोय. मेगा फायनलचा सामना मैदानात रंगताना दिसतोय. तर अमोलचा पहिला चेंडू सामना करेल काटा राजू. या टाइमला स्विच हिट चेंडू फिरकावून दिला पॉइंटच्या डोक्यावर ना. चेंडू जातो 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेखा पार 4 धाव्यांसाठी. हा क्लास आहे राजूचा. स्विच हिट केला चेंडू 2 बाउन्स डी पॉइंट सीमारेखा पार 4 धाव्यांसाठी. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाले धाव फळकावर 36 धावा धाव फळकावर. बराच विकेट या टायमाला सेम डिव्हिजन परत 1 बाउंड चेंडू सीमारेखा बाहेर 4 धाव्यांसाठी. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली 40 धावा धाव फळकावर. अजूनही 17 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी 22 चेंडू मध्ये गोपी इलेव्हन या संघाला. या टायमाला काय फटका स्क्वेअर लेग सीमारेखा पार षटकार. वॉट अ शॉट. काटा राजूच्या बॅटीतून घमासान फटकेबाजी पाहायला भेटते आपल्याला. 2 चौकार स्विच हिटच्या माध्यमातून. तिसरा चेंडू बिरकावून दिला जर स्क्वेअर लेग सीमारेखा पार षटकारासाठी. चौथा चेंडू अमोलचा सामना करतो राजू. या टाइमला स्टेप आउट चेंडू स्वन बाउंड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड 1 बाउंड सीमारेखा पार 4 धाव्यांसाठी. धाव संख्या झाली आहे धाव फळकावर 50 धावा. अजूनही 7 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अमोलचा पुढचा चेंडू सामना करतो राजू. या टायमाला स्विच हिट परत 1 बाउंड चेंडू सीमारेखा पार 4 धाव्यांसाठी. प्रेक्षक वर्ग जर तुम्हाला ही फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजू द्या राजूसाठी. काय फलंदाजी करतोय. 2 चौकार मग नंतर षटकार परत 2 चौकार. या टायमाला परत चेंडू फिरकावून देतोय. चेंडू जातोय सीमारेखा पार 6 धाव्यांसाठी आणि सामना जिंकतोय गोपी इलेव्हन हा संघ. टिळकनगर बॅडमिंटन ग्रुप 20-22 चा मानकरी ठरतोय गोपी इलेव्हन संघ. अभिनंदन गोपी इलेव्हन संघ. तर जेवढे खेळाडू मैदानात उपस्थित आहेत किंवा हरलेल्या संघाचे कर्णधार सुद्धा असतील तर एक नोंद घ्या. ही स्पर्धा पुढच्या वर्षी यावर्षी प्राइस 50,000 आहे तर पुढच्या वर्षी ही स्पर्धा 1 लाख रुपयाची असणार आहे.
हॅलो. तर मॅन ऑफ द मॅच, अंतिम फेरीचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक जात आहे राजू. राजू याचा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक येत आहे. मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जात आहे राजूला. काय केली होती शेवटच्या अमोलच्या षटकामध्ये? पहिले 2 चेंडू चौकार, मग षटकार, मग परत 2 चौकार आणि मग षटकार. हाँ सर. सामना म्हणावा लागेल ते म्हणजे
हॅलो 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 हॅलो